सातारा जिल्ह्यामध्ये जावळी तालुक्यात ड्रग्सच्या कारखान्यावरती झालेल्या छापेमारीनंतर राजकारण रंगले। या छाप्यामध्ये 115 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या छाप्यानंतर विरोधकांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्यात आले, तर याबाबत चुकीची माहिती पसरवण्यात येत असल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आले। बघूया। साताऱ्यात सापडला आणखी एक ड्रग्सचा कारखाना। जावळी तालुक्यात सावरी गावात जळका वाड्यात ड्रग्सची फॅक्टरी। 50 कोटींच्या ड्रग्ससह 115 कोटींचा मुद्देमाल जप्त। सातारा जिल्ह्यातील सावरी गावात याच जळका वाड्यावर मुंबईच्या गुन्हे शाखेनं ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केला। या फॅक्टरीतून कोट्यवधींचा ड्रग्स जप्त करण्यात आलाय। 50 कोटींचं 7.5 किलो MD ड्रग्स, 38 किलो द्रवरूप अंमली पदार्थ, ड्रग्स निर्मितीसाठी लागणारं साहित्य, एकूण मुद्देमाल 115 कोटींचा। या प्रकरणी पथकानं तिघांना अटक केली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा सापडण्याची सातारा जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे। मुंबईत मुलुंडमधून 2 आरोपींकडून 136 ग्रॅम मेफेड्रॉन सापडलं। घोडबंदरमध्ये राहणाऱ्या संशयिताच्या सांगण्यावरून पुण्यातल्या आरोपींची नावं समोर आली। पुण्यात रावेतमध्ये ड्रग्स दिल्याची माहिती समोर आली। ठाणे आणि पुण्यातनं दोघांना अटक झाली। पुण्यातील आरोपीकडनं साताऱ्यातील ड्रग्स कारखान्याचा पत्ता समोर आला। गोविंद सिनकर यांच्या जळका वाड्यात MD ड्रग्सचा साठा सापडला। सद्दाम नजर अब्बास सय्यद याला जागा भाड्यानं दिलेली होती। साताऱ्यात एकीकडे पर्यटकांची संख्या वाढत असताना ड्रग्स कारखाना समोर आल्यामुळे विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाजवळ झालेल्या या कारवाईला स्थानिकांनी विरोध का केला, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय। एका विशिष्ट पक्षाचं साताऱ्यावरती वर्चस्व आहे, म्हणून या कारखान्याला अभय होतं का, असा प्रश्नही विचारण्यात आलाय। अजूनही दूर आहे असं वाटतं किंवा कोणाला तरी लपवत आहे असं मला वाटतं। आणि म्हणून या संदर्भात सरकारी कामात अडथळे आणणारे कोण, या बंगालच्या कामगारांना तिथं काम करण्यासाठी बोलवणारे कोण, आणि मुंबईच्या पोलिसांना साताऱ्याकडे जावं लागतं, मग साताऱ्याच्या पोलीस याला जबाबदार नाही का, हा एक प्रश्न मी आपल्या माध्यमातून सरकारला विचारू इच्छितो। गृह खातं माननीय देवेंद्रजींकडे आहे। देवेंद्रजी प्रामाणिकपणे याविषयी काम करतात असं मी म्हणेन, परंतु प्रामाणिकपणे जर काम करत असेल तर मग अशा पद्धतीने काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न आपलं सरकार हे आपलं खातं का करतं। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सुद्धा एक्सपोज करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं। ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का की नातेवाईकांची आहे, असा सवाल सकपाळ यांनी केला। दुसरीकडे पोलीस आणि सरकारकडनं मात्र या कारवाईबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं स्पष्टीकरण दिलं। या ड्रग्स फॅक्टरीवरील कारवाईबाबत चुकीची माहिती सोशल मीडियावरनं पसरवण्यात येत असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, सातारा।